शनिवारी मला वाटतं का तरी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उबाटा गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्याने माझ्या विरोधातील उमेदवाराचं भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला। त्या प्रवेशाच्या वेळेला विष्णू घाडी यांना आम्ही कसं प्लॅनिंग करून मेहनत करून आमच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं असं तिथे काय तिथल्या वक्त्याने कार्यकर्त्यांनी तिथले वक्तव्य व्यक्त केलं। त्यावर पालकमंत्र्यांनी त्यांना दम दिला हेही मला समजलं आहे। आणि नंतर मग खाई त्याला खवखवे पालकमंत्र्यांचे माझे संबंध काय आहेत आणि त्यांच्यासाठी जी काय माहिती मी ती काय माहिती उघड केल्यामुळे काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलं। आता काय करायचं, पालकमंत्री आम्हाला ओरडतील किंवा दम देतील, आता साळसकरांचे कायदे उत्तर द्यायला पाहिजे म्हणून पालकमंत्री टीका करतात म्हणून नाहक कधी षडयंत्र करून पालकमंत्र्यांचे बदनाम करता टीका करतात। मी पालकमंत्री टीका केलेली नाही, मी जी वस्तुस्थिती काय घडली त्याचं मी स्पष्टीकरण दिलं आणि त्याच्यामध्ये बरंच असंही बोललं गेलं की साळसकरांनी आत्मपरीक्षण करावं, पार्सल उमेदवार होते, स्थानिकांना त्यांना स्थानिक पाहिजे होता। आता ज्या मंडळ अधिकाऱ्याने माझ्यावरती जे आरोप केले त्यांची सौभाग्य होती, मला वाटतं आता सभापती आहेत, महिला बाल कल्याणचे सभापतीपद त्यांच्याकडे असं वाटतं। मग आता त्या सभापती स्थानिक लोकांच्या तिथल्या लोकांचीच कामं करणार किंवा पुऱ्या जिल्ह्या लोकांची कामं करणार, मग ते पार्सल होणार नाही का? मग तर आत्मपरीक्षण करण्यासाठी मी 2007 पासून राजकारणामध्ये ते काम करतोय, तेव्हा मला पूर्ण तालुक्याचं आत्मपरीक्षण मी ऑलरेडी केलेलं आहे। कोण काय आहे, कोणाचं काय आहे, सगळं माझ्याकडे आत्मपरीक्षण आहे। तो सल्ला मला कोणी आत्मपरीक्षण करायला देऊ नये। दुसरी गोष्ट, आमचे सहकारी माझे मित्र आणि आमचे पक्षाचे पदाधिकारी आता ते उपसभापती आहेत आमच्या शिंदे गटाचे, तर त्यांनी पण काल प्रतिक्रिया दिली की साळसकरांनी आपल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करावं, उगाच युतीमध्ये खडा टाकू नये। लोकसभेला पण शिवसेना भाजपची युती होती, विधानसभेला सुद्धा शिवसेना भाजपची युती होती। लोकसभेमध्ये आम्ही कोकणचे भाग्यविधाते नांदाण यांचा प्रचार करत होतो, त्या प्रचारामध्ये मला कुठेही आमचे सहकारी मित्र प्रचार करताना दिसले नाही। इथल्या आमदार आताचे पालकमंत्री यांच्याही निवडणुका झाल्या, त्याही आमच्या युतीमध्येच आम्ही लढलो। त्यावेळेला आम्ही सुद्धा पालकमंत्री महोदयांचं रात्रंदिवस एकत्र करून काम केलंय, पण त्यावेळेला हे कुठे आम्हाला काम करताना प्रचारामध्ये दिसले नाही। तर अशा माणसांनी आणि अशा पदाधिकाऱ्यांनी उगाच कुठेतरी संघटनेमध्ये दुफाळी असं दाखवण्याचे चित्र निर्माण करू नये आणि विनाकारण त्यांनी आता हे पण सांगितलं की तीन उमेदवार आमचे उभे होते, तर त्यांना हे तरी माहिती आहे काय की कुठल्या मतदारसंघ मी पालकमंत्र्यांशी बोलून मागून घेतला, उमेदवार कोण दिला, काय घडामोडी घडवल्या त्या त्यांना माहिती तरी त्याची कल्पना तरी आहे काय? तर त्याची कल्पना त्याला परिपूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांनी उगाच मला आत्मरस सल्ले देऊ नये। ते चांगलं काम करतात, त्यांनी चांगलं काम करावं, लोकांची कामं करावीत। या उगाचच्या डबल भारीच्या याच्यामध्ये पडून लोकांचं मनोरंजन करणं हे योग्य दिसत नाही। माझ्या प्रेसनंतर ज्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या आपल्या मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याने पण दिल्या आहेत, आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पण दिल्या आहेत। याची इत्थंभूत संपूर्ण माहिती मी माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे पर्यंत पोहोचवली आहे। त्याच्यावरती योग्य तो निर्णय आणि योग्य ते मार्गदर्शन आम्हाला आमच्या वरिष्ठ करतील। मी उद्या किंवा परवा मुंबईला जाणार आहे, त्यावेळेला मी आमच्या शिवसेनेचे जे मुख्य आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेणार आहे, त्यांच्याशी सगळ्या गोष्टीबद्दल मी चर्चा करणार आहे। तेव्हा जो काय योग्य हे जे काय म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातून हे जे काल त्याने काय स्टेटमेंट दिली ते योग्य नाही आहे असं मला वाटतं, तरी पण याचा निर्णय आमच्या वरिष्ठ काय तो घेतील।